हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचं अकाउंटन्सी हा सब्जेक्ट शिकत आहोत. टॉपिक 2 चालू आहे, आपल्याला माहीतच आहे. आणि अकाउंटिंग इक्वेशन्स कसे क्रिएट करायचे हे आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन 4 तुमच्यासमोर आहे. गिव्ह द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन फर्स्ट आहे. निमा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. बघा, तुम्ही आधी रिवाइज करून घ्या. मी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला जे सांगितलेत आधीच्या व्हिडिओजमध्ये. डिपॉझिटेड कॅश इन टू द बँक ऑफ इंडिया. ॲडिशनल कॅपिटल बॉट बाय निमा. Purchased goods from Verma worth rupees 10,000, sold goods to Karma rupees 7,000, paid carriage and received interest. असे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि या ट्रान्झॅक्शनचं अकाउंट इक्वेशन आपण बनवणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आता तुमच्यासमोर बुक आणि प्रॉब्लेम असेलच, तर मी तुम्हाला डायरेक्ट सोल्युशन कशा पद्धतीने असेल हे दाखवणार आहे. ठीक आहे, तर बघूया कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर स्टुडंट्स, हा ट्रान्झॅक्शन कॉलम मोठा आहे. इथे ट्रान्झॅक्शन लिहायचं आहे. इथे ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. तर हे लायबिलिटीज लिहिलं आहे, हे कॅपिटल आहे, ॲडिशन साईन हे इज इक्वल टू साईन. आता आपल्याला त्याप्रमाणे डिसाईड करायचं जसं आपण म्हटलेलं आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन आपण इथे लिहूया. काय आहे, रीड केले आताच आपण. निमा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 60,000. म्हणजे बिझनेस स्टार्ट झाला, 60,000 बिझनेसमध्ये आणले गेले. म्हणजे आले काय, असेट आली 60,000ची, बरोबर. येस. आणि कॅपिटल आला, हो ना. येस. लायबिलिटीज काहीच नाही. सो अशा पद्धतीने इक्वेशन क्रिएट झाला पहिला ट्रान्झॅक्शन. आता आपण याला क्लोज करूया आणि टोटल करूया खाली. ठीक आहे, ओके. लाईन आलेली आहे. 60,000 टोटल प्लस 60,000. आता हे झाल्यानंतर आपण घेऊ शकतो ट्रान्झॅक्शन 2. एक लाईन खाली ठेवलेली आहे, त्याच्या खाली लिहूया डिपॉझिटेड काय, कॅश इन टू बँक ऑफ इंडिया. किती, 20,000. नीट पाहता, बँकेतलं अकाउंट पण आपली असेटच आहे, कॅश पण असेटच आहे. आपल्याकडून कॅश गेली म्हणजे तेवढी कॅश कमी होणार, बँकेत आली म्हणजे बँकेतली असेट वाढली. ओके, हे 2,000 आहे. ओके, मिस्टेक. 2,000 तुमचे आधी कमी होतील कारण तुमच्याकडून कॅश गेली. बँकेतली कॅश वाढली म्हणजे ती पण असेटच झाली. म्हणजे एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला ॲसेट अँड लायबिलिटीज वाढली आणि कमी आली हे कळत आहे. ओके, सो इकडे इफेक्ट काय आहे का, 0. इकडे इफेक्ट काय आहे का, तर 0. म्हणजे हेच ॲडलेस झाले तर व्हॅल्यू तशीच राहणार आहे. ओके, पहा कळलाय का. आता ट्रान्झॅक्शन 3, ॲडिशनल कॅपिटल ब्रॉट बाय निमा 7,000. इथे बिझनेस स्टार्ट झाला, कॅपिटलच आणलं होतं. इथे पण कॅपिटलच आणलं. म्हणजे इन शॉर्ट तुमच्याकडे पहिली कॅश येणार म्हणजे असेट वाढली. ओके, आणि कॅपिटल येत आहे म्हणजे कॅपिटल वाढणारच ना. येस, 7,000 कॅपिटल वाढणार आहे. लायबिलिटीजवर इफेक्ट नाही आहे. आपण टोटल करूया. 67,000 0. साईन तसेच फॉलो करायचे आहेत. 67,000. ओके, तर हे ट्रान्झॅक्शन झालं. तर ट्रान्झॅक्शन 4. ओके, चला बघूया ट्रान्झॅक्शन 4 कसं घेणार. ओके, येस. तर परचेस गुड्स फ्रॉम वर्मा असं ट्रान्झॅक्शन लिहूया. परचेस गुड्स फ्रॉम वर्मा वर्थ रुपीज 10,000. ओके, तर असं म्हटलं नाही की कॅश ट्रान्झॅक्शन आहे म्हणून. गुड्स तुमच्याकडे आले, परचेस केलं म्हणजे असेट वाढली, असेट आली तुमच्याकडे. पण वर्माला पैसे द्यावे लागतील ना, मग ती लायबिलिटी बनणार तुमची. सो परचेस हे क्रेडिटवाला झालं. कॅश बोलले नाही म्हणजे क्रेडिटवाला परचेस आपल्यासाठी. आणि क्रेडिट परचेस बघा, ट्रान्झॅक्शन चेक करा आपण काय म्हटलेलं आहे. काय काय वाढणार, असेट वाढणार आणि लायबिलिटीज वाढणार. ॲड करूया. 77,000, इथे फक्त 10,000 आणि इकडे 67,000 तसेच. आता ट्रान्झॅक्शन 5 घेऊया. Transaction 5, sold goods to
कर्मा. सेल तुम्ही कसाही करा, कॅशवर करा किंवा क्रेडिटवर करा, त्याच्यामुळे ॲसेटच वाढते आणि ॲसेटच कमी होते. 7,000चा सेल आहे. ओके, सो एक म्हणजे गुड्स जातं म्हणून 7,000 कमी होतील आणि पैसे येतात किंवा डेटर्स येतात म्हणून ॲसेट वाढतं. सो सेल केला तर एकाच ठिकाणी तुम्हाला ॲडलेस दाखवायचं आहे, ते म्हणजे ॲसेटमध्ये, बाकी 0. 7,000 सेम अमाऊंट ॲडलेस झाली तर वरची अमाऊंट 77,000 ॲज इट इज, 10,000 इथे ॲज इट इज, 67,000 इथे ॲज इट इज. आता ट्रान्झॅक्शन 6 तर पेड कॅरेज म्हटलेलं आहे. पेड कॅरेज ₹5,000. एक म्हणजे तुम्ही पैसे पेड केले म्हणजे कॅश गेली आहे तुमच्याकडून 5,000ची. ओके, आणि तुमच्याकडून लॉस झाला, कॅपिटल तेवढं कमी होणार. ओके, मग लायबिलिटीवर नो इफेक्ट. तिथे येणार 72,000, 10,000 आणि इथे 62,000. ओके, नंतर ट्रान्झॅक्शन 7, लास्ट ट्रान्झॅक्शन रिसिव्ड इंटरेस्ट. चेक करा, रिसिव्ड इंटरेस्ट म्हणजे इन्कम रिसिव्ड आहे. हां, ओके, म्हणजे तुमच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे पैसे आले, ₹200 आले म्हणजे पैसे ॲड होतील आणि कॅपिटल वाढेल, त्याच्यामुळे लायबिलिटीला नो इफेक्ट. आणि हे लास्ट ट्रान्झॅक्शन असल्यामुळे आपल्या इथे एंडिंग होणार ट्रान्झॅक्शन, प्रॉब्लेम पण एंड होणार आहे. सो ही तुमची फायनल अमाऊंट, क्लोजिंग अमाऊंट. ओके, इथे हा प्रॉब्लेम संपलेला आहे, प्रॉब्लेम नंबर 4. आता आपण प्रॉब्लेम नंबर 5 घेणार आहोत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5 आहे स्टुडंट्स तुमच्यासमोर. इलिस्ट्रेशन 5, शो द अकाउंट इक्वेशन. पुन्हा एकदा अकाउंट इक्वेशन करायचं आपल्याला. ट्रान्झॅक्शन पहा. मिस्टर मेहता स्टार्टेड बिझनेस विथ 80,000, म्हणजे बिझनेस स्टार्ट केला तर कॅपिटल येणार आणि कॅश येणार. ओके, ॲसेट पण येणार. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अश्विन, क्रेडिटवर परचेस झालेले आहे. ट्रान्झॅक्शन बघून घ्या. गुड्स येणार म्हणजे ॲसेट वाढते आणि लायबिलिटीज वाढणार, क्रेडिटवर परचेस आहे म्हणून. परचेस फर्निचर केलेलं आहे आणि तेही क्रेडिटवर आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा आपल्याकडे ॲसेट येणार आणि ॲसेट वाढेल म्हणून लायबिलिटी सुद्धा वाढेल, कारण ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. सोल्ड गुड्स झालेला आहे. सेल कसाही असेल तरी आपल्याकडे ॲसेट्समध्येच ॲड आणि लेस करतात. विड्रू कॅश फॉर पर्सनल यूज, पर्सनल यूजसाठी नेण्याला ड्रॉइंग म्हणतात. बिझनेसमधून पर्सनल यूजसाठी काही नेला तर ती ड्रॉइंग. माझं ड्रॉइंग एक प्रकारे एक्सपेन्स सारखीच झाली. एक म्हणजे पैसे गेले आपल्याकडून म्हणजे ॲसेट कमी होते आणि कॅपिटल कमी होणार. ठीक आहे. सोल्ड गुड्स कॉस्टिंग ₹12,000 अँड प्रॉफिट ऑफ ₹2,000. 12,000चं गुड ₹2,000 प्रॉफिट घेऊन विकलं म्हणजे कितीला विकलं असेल? 14,000ला. 12,000चा गुड्स 2,000 प्रॉफिट घेऊन विकलेला आहे. इट मीन्स 14,000ला सेल केला आहे. मग 12,000चं गुड्स जाणार, 14,000ची कॅश येणार आपल्याकडे अँड 2,000चा प्रॉफिट. या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला 3 इफेक्ट दिसतील. गुड्स गेला 12,000चा, असे 12,000ची गेली, कॅश आली 14,000ची आणि 2,000चा इन्कम झाला. ओके, सो हे इफेक्ट, हे इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन आहे आणि मी हे कसं दाखवणार आहे तुम्हाला नीट फोकस करायचं. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. हे स्टुडंट्स, तर इलिस्ट्रेशन 5 चालू करूया. पहिला ट्रान्झॅक्शन मिस्टर मेहता. मेहता स्टार्टेड बिझनेस विथ ₹80,000. सो इन शॉर्ट आपल्याकडे असेट आली कॅश आणि कॅपिटल आलं 80,000चं. ओके, लाईन दिली आणि टोटलिंग करून खाली आलो पुन्हा एकदा. ओके, ट्रान्झॅक्शन 2 घ्यायचं लगेच. काय तर परचेस गुड्स ऑन क्रेडिट. क्रेडिट परचेस आहे, ठीक आहे. फ्रॉम अश्विन किती आहे? ₹12,000. एक म्हणजे गुड्स परचेस केलं तर असेट आली तुमच्याकडे, पण हे पैसे द्यायचे आहेत म्हणजे एक लायबिलिटी वाढते, कॅपिटलवर इफेक्ट नाही आहे. ओके, तर टोटलिंग करून खाली घ्यायची. 92,000, 12,000, 80,000. बघा यांची टोटल एवढी सेम राहते. हां, इक्वॅलिटी असते. आता ट्रान्झॅक्शन 3
ओके, चला पहा, परचेस फर्निचर म्हटलंय, परचेस फर्निचर फ्रॉम SM फर्निचर मार्ट ऑन क्रेडिट ₹6,000. ओके, क्रेडिटवर आहे परचेस. पुन्हा एकदा फर्निचर आलं तुमच्याकडे म्हणजे असेट वाढली, पण हे पैसे द्यायचेच शेवटी, सो लायबिलिटी पण वाढत आहे, कॅपिटलवर इफेक्ट नाही आहे. सो 98,000 इकडे, इकडे 18,000, इकडे 80,000. ठीक आहे. नंबर 4, सोल्ड गुड्स टू आनंद वर्थ ₹10,000. तर गुड्स विकल्यावर एक तुमच्याकडे ॲसेट येणार आणि ॲसेट जाणार, पण एकाच ठिकाणी इफेक्ट. इकडे 0-0, इकडे पण 0-0. सेम अमाऊंट ॲडलेस झाल्यावर अमाऊंट चेंज थोडी ना होणार. 98,000 ॲज इट इज, 18,000 ॲज इट इज, आणि इथे 80,000. ट्रान्झॅक्शन नंबर 5 घ्यायचं आपल्याला. विथड्रू कॅश, विथड्रू कॅश फॉर पर्सनल यूज ₹2,500. पर्सनल फायद्यासाठी कॅश नेलेली आहे, म्हणजे ड्रॉइंग पैसे गेले आपल्याकडून. 2,500 आपण कमी करूया, आणि कॅपिटल 2,500 कमी होणार, मायनस साईन. ओके, इथे प्लस आहे तर तसंच राहणार, इथे बाजूला मायनस जायचं. तेवढे लेस होणार, तर किती येतील? 95,500, 18,000, आणि हे किती होणार? 77,500. ओके, आणि आता लास्ट ट्रान्झॅक्शन म्हणजे इम्पॉर्टंट आहे असं मी म्हटलं होतं, लक्ष द्यायचं आहे. सो स्टे फोकस. सोल्ड गुड्स costing ₹12,000 at a profit of ₹2,000. तुमच्याकडून गुड्स गेला 12,000चा. ओके, पण विकला कितीला? 2,000 प्रॉफिट घेऊन, म्हणजे 12,000वर नाही विकला, 12,000चा गुड्स विकला, पण विकला कितीला? 2,000 वाढवून 14,000ला. सो कॅश तुमच्याकडे 14,000. सो या ट्रान्झॅक्शनमध्ये 2,000चा प्रॉफिट झाला ना, कॅपिटल वाढणारच ना, प्रॉफिट झालं म्हटलं. नीट बघा. सो ओव्हरऑल अमाऊंट 12,000 लेस करून 14,000 ॲड केले तर 97,500 बनेल. ओके, इथे 18,000च, इथे किती होणार? 79,500. आणि मग इथे आपला ट्रान्झॅक्शन संपल्यामुळे प्रॉब्लेम होणार आहे एंड. ठीक आहे. सो पहा, तुम्हाला कळलं की नाही सेकंड प्रॉब्लेम. ठीक आहे. सो स्टुडंट्स, नाव 2 प्रॉब्लेम्स आपण घेतले. आता हा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी डिस्कस करून देतोय, हा तुम्हाला ट्राय करायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये. पहा, अकाउंट इक्वेशनच बनवायचं आहे. मिस्टर मनोहर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 75,000. सो कॅश ॲसेट इन्क्रीज होणार आणि कॅपिटल इन्क्रीज होईल. परचेस स्टेशनरी म्हणजे परचेस केला तुम्ही, आता स्टेशनरी काय उधारीवर नाही घेणार, पैसे देणारच तुम्ही, कॅश देणार. सो कॅश परचेस असं समजा आणि त्याप्रमाणे इफेक्ट द्या. ठीक आहे. सो कॅश जाणार आपल्याकडून आणि स्टेशनरीसाठी एक्सपेन्स आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? कॅपिटलमध्ये कमी करावे लागतील. ठीक आहे. नंतर बॉट गुड्स ₹6,000 फ्रॉम मोहन. सो 6,000 गुड्स तुम्ही परचेस केलेलं आहे, बॉट गुड्स म्हटलेलं आहे. सो इट मीन्स तुमच्याकडे गुड्स आले, ॲसेट वाढली, बरोबर, आणि तुम्हाला म्हटलं नाही ते कॅश म्हणजे क्रेडिटवरच आहे. सो ही लायबिलिटी वाढणार 6,000ची. हे ट्रान्झॅक्शन तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. परचेस स्टेशनरी म्हणजे हा एक्सपेन्स आहे, मी सांगितलं आहे, कॅपिटलमध्ये लेस होणार आणि कॅश जाणार. सो कॅश मायनस म्हणजे ॲसेट मायनस आणि कॅपिटल पण मायनस होईल. आणि ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये गुड्स आहे म्हणजे वस्तू येते आहे ना, म्हणजे ॲसेट येते, म्हणजे ॲसेटमध्ये ॲड होणार आणि लायबिलिटीमध्ये ॲड होणार. ओके.
सोल्ड गुड्स टू राधा ₹10,000. सो गुड्स विकलेल्या आहेत राधाला, तर हे पण क्रेडिटवरच झालं. असू द्या, पण सेल झाला की आपला ॲसेटलाच ॲडलेस होता, त्यामुळे ओके आहे. परचेस मोबाईल फॉर बिझनेससाठी मोबाईल घेतलेला आहे म्हणजे वस्तू आली. ओके, सो मोबाईल ॲसेट येत आहे म्हणजे ॲसेट ॲड. ओके, आणि पैसे देणारच ना, इथे काही क्रेडिट नाही होणार आहे. सो कॅश गोज आउट, एकाच ठिकाणी कॅश परचेस आहे म्हणा. ठीक आहे, अझ्युम करायचं ते. सोल्ड गुड्स कॉस्टिंग ₹20,000 ॲट अ प्रॉफिट ऑफ ₹5,000. सो 20,000चा गुड्स 5,000 प्रॉफिटवर विकला म्हणजे 25,000ला. आताच्या लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण जे लास्ट ट्रान्झॅक्शन पाहिलं त्याच्याप्रमाणेच आहे. 20,000चा गुड्स लेस होणार, प्रॉफिट 25,000चा सेल म्हणजे 25,000 कॅश येणार आणि 5,000चा प्रॉफिट तुम्हाला कॅपिटलमध्ये दाखवावा लागेल. सो ॲसेटमध्ये दोन अमाऊंट्स 20,000 मायनस 25,000 प्लस आणि 5,000 कॅपिटलला दिसतील ॲड म्हणून प्रॉफिट. आणि पेड सॅलरी हा एक्सपेन्स आहे आणि एक्सपेन्स आहे माहिती आपल्याला कशाबद्दल द्यायला पाहिजे. सो ॲसेट कमी होणार आणि कॅपिटल पण कमी होणार. ओके, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला ट्राय करायचा आहे. काही डाऊट्स असेल तुम्ही मला विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये. ओके, नाव आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.